नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी ठेवून येथील पिकअप चालकावर गुन्हा दाखल. कामावरून घरी निघालेल्या विवाहितेस पिकअप चालकाने घरी सोडण्याच्या मोबदल्यात पैशाऐवजी शरीरसुखाची मागणी करून छेडछाड केल्याप्रकरणी पिकअप चालकावर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीत गाडवे वस्ती परिसरात शुक्रवार 8 ऑगस्ट रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नंदू जाधव वय 25 वर्षे राहणार जाधव वस्ती थेऊर तालुका हवेली याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवाहिता व त्यांची जाऊ एकाच ठिकाणी नोकरी करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे त्या दोघी कामाला गेल्या होत्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर थेऊर फाटा येथे घरी जाण्यासाठी त्या वाहनाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याचवेळी नंदू जाधव हा पिकअप घेऊन थेऊर फाट्याकडून थेऊरच्या दिशेने चालला होता. या दोघींना पाहून त्याने टेम्पो थांबवला व त्यांना घराकडे सोडवितो, गाडीत बसा असे म्हणाला. दोघी गाडीत बसल्यानंतर पिकअप थेऊर फाटा रेल्वे उड्डाणपूल ओलांडून गाडवे वस्तीजवळ आला. त्यावेळी जाधव याने अंधाराचा फायदा घेऊन विवाहितेच्या उजव्या मांडीला स्पर्श केला. त्यानंतर दोघींनी गाडीतून उतरण्याचा निर्णय घेतला व तुझे काय पैसे झाले असेल ते भाडे घे, परंतु आम्हास येथे उतरव असे म्हणाल्या. तेव्हा तो काय होतंय, एवढमला भाडे वगैरे देऊ नका, फक्त मला खुश करा असे म्हणून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. जाधव याने लगट करून विवाहितेची छेडछाड केली आहे, त्यामुळे विनयभंग झाला आहे अशी तक्रार पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार हे करीत आहेत. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.